महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा ऐतिहासिक पराभव झाला। कारण 1990 पासून राज्यात निवडणूक लढणारा कुठलाही पक्ष 40 जागांच्या खाली आला नव्हता। पण महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या विधानसभा निवडणुकीचा परफॉर्मन्स पाहिला तर एकत्रित मिळून फक्त 50 जागा होतात। त्यामुळे महाविकास आघाडीच्या या पराभवाला राज्यातील ऐतिहासिक पराभव असंच म्हणावं लागेल। या सगळ्यात धुळदाण उडाली आहे ती काँग्रेसची। राज्याच्या राजकारणात एकेकाळी बलाढ्य असणाऱ्या काँग्रेस पक्षाला फक्त 16 जागा मिळाल्यात। त्यातल्या 20 जागा घेऊन ठाकरे गटाचा परफॉर्मन्स काँग्रेसपेक्षा चांगला राहिलाय। पण शरद पवार गटाचं काय? लोकसभा निवडणुकीत मॅन टू मॅन मार्किंग करून 10 पैकी 8 जागा मिळवणारा शरद पवार गट विधानसभा निवडणुकीत मात्र 10 जागांवर मर्यादित राहिला। विधानसभा निवडणुकीत पवारांची ग्राउंडवर हवा असल्याचंही बोललं गेलं, पण ही हवा पवार मतात कन्व्हर्ट करू शकले नाहीत। प्रस्थापितांच्या विरोधात शरद पवारांनी अनेक ठिकाणी नवीन चेहरे दिले, पण हे नवीन चेहरे काही अपवाद वगळता प्रस्थापितांविरोधात टिकू शकले नाहीत। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांपुढे प्रश्न असणार आहेत तो पक्षाच्या लॉंग टर्मच्या राजकारणाचा। शरद पवारांना विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष बांधणीला सुरुवात करावी लागणार आहे। पवारांनी अशी सुरुवात केल्याचं सुद्धा बोललं जातंय, पण समोर भाजप सारखा बलाढ्य पक्ष असताना आणि राष्ट्रवादीचे सगळे शिलेदार अजित पवारांबरोबर गेले असताना शरद पवार आपल्या पक्षाला नवीन रूप कसं देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यामुळेच सध्या शरद पवार गटाबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत। पण विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांना खरंच वापसी करणं शक्य आहे का? असल्यास त्यांच्या पुढील आव्हान नेमकी कुठली असतील पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि आपण पाहताय बोलभिडू। राजकारण अविरत चालणारी गोष्ट आहे असं म्हटलं जातं। शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात जुने जाणते नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भविष्याबाबत त्यांनी नक्कीच विचार केला असेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। यात शरद पवारांना राजकारणात वापसी करण्याची पहिली संधी मिळते ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीत। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यांच्या अंतरानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं बोललं जातंय। यात शरद पवार गटाला ग्राउंड लेवलवर केडर उभा करण्याची देखील संधी मिळू शकते। विधानसभा निवडणुकीत निराश झालेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीतून शरद पवार मोरल बूस्ट देऊ शकतात। यात शरद पवारांना यश आलं तर त्यांच्यासोबत कार्यकर्ता वर्ग टिकून राहू शकतो। 2014 साली एकसंध राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 41 जागा मिळाल्या होत्या। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचं पुढचं भविष्य काय असे प्रश्न विचारले गेले, पण 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं कमबॅक केला होता। 2014 ते 2018 या 4 वर्षात 27 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या। त्यात राष्ट्रवादीला 6.95% इतकी मतं मिळाली होती, तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीला 21% मतं मिळाली होती। थोडक्यात सांगायचं तर विधानसभा निवडणुकीतील उणीवा शरद पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थेत भरून काढू शकतील, पण स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार गट अपयशी ठरला तर राहिलेला कार्यकर्ता वर्ग सुद्धा त्यांची साथ सोडण्याची शक्यता आहे। शरद पवारांना राजकारणात वापसी करण्याची दुसरी संधी मिळते ती त्यांच्या पक्ष बांधणीतून। सध्या शरद पवार गटापुढे सगळ्यात मोठं कुठलं आव्हान असेल तर ते आहे पक्ष टिकवण्याचं। आहे ते 10 आमदार आणि 8 खासदार टिकवण्याचं, या 18 संख्याच्या बळावर राजकारण करण्याचं। या सगळ्यात शरद पवार गट महायुतीच्या विरोधात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहिल्यास पवार गटाला भविष्य आहे हे म्हणता येतं। सध्या महाराष्ट्र विधानसभेत शरद पवार गटाकडे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार सोडले तर अनुभवी नेते कमी आहेत। त्यामुळे पवारांची धुरा या तिघांवर असणार आहे। यात पवारांना कामाला घेऊ शकतं ते रोहित पाटील, उत्तम जानकर, अभिजित पाटलांसारखं नेतृत्व पवार यांना आगामी काळात संधी देऊन राजकारण करू शकतात। खासदारांबाबत बोलायचं झाल्यास शरद पवारांची मुख्य जबाबदारी असेल ती अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते पाटलांवर। यात सोलापूर जिल्ह्यात 4 विधानसभेच्या जागा जिंकून आणून मोहिते पाटलांनी आपली ताकद सिद्ध केली आहे, पण अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे मात्र काहीच सिद्ध करू शकले नाहीत असंही बोललं जातंय। पण आगामी काळात खासदारांबाबत पवार गटाची या 3 जणांवर जबाबदारी असणार हे नक्की। थोडक्यात सांगायचं तर या 10 आमदार आणि 8 खासदारांना टिकवून राजकारणात पुढे जाण्याची संधी शरद पवारांना आहे। यातूनच त्यांच्या वापसीचा मार्ग मोकळा होऊ शकतो। यात नवीन नेतृत्व आणि आपल्या विचारधारेचे माणसं किती तयार होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। शरद पवारांना राजकारणात वापसी करण्याची तिसरी संधी मिळते ती महायुतीच्या भांडणात। उद्या शरद पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चमकले तर त्यांना पूर्णपणे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असेल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलाय, पण सरकार अजूनही बसलं नाही। नवीन महायुती सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री असणार हे ठरवण्याआधी 5 डिसेंबरला शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम ठरलाय। महायुतीत सध्या मुख्यमंत्री पदावरून
ते खाते वाटपावरून वाद चालू आहे। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीची बैठक रद्द करून सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी म्हणजेच दरे गावाला गेले। त्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीमधील खाते वाटपावरून नाराज असल्याचंही बोललं जातंय। आगामी काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास शिंदे आणि फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू होऊ शकतं। यातून नाराज होऊन शिंदे महायुतीमधून बाहेर पडल्यास पवार शिंदेंच्या हाताला धरून राजकारण करू शकतात। सध्या भाजप आणि अजित पवार गटात कसलाही वाद नसला तरी आगामी काळात असे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महायुतीतील असे अंतर्गत वादच शरद पवारांना पुन्हा बळ देण्याची शक्यता आहे। 2014 साली एकसंध राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या। यावेळी शरद पवारांचं राजकारण संपलं असलं असं बोललं गेलं, पण भाजप आणि सेनेमधील मुख्यमंत्री पदाच्या वादानं शरद पवारांना पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या फोकसमध्ये आणलं। शरद पवारांनी सेनेच्या हाताला धरून महाविकास आघाडीत सरकार बनवलं, पण या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांपाशी शिंदेंना सोबत घेऊन सरकार बनेल अशी आकडेवारी नाही। त्यामुळे पवार असा प्रयोग करण्याच्या नादात पडणार नाहीत, पण सरकारमधील अंतर्गत धुसफुसीचा फायदा घेऊन सरकारबाबत निगेटिव्ह परसेप्शन निर्माण करण्यात आणि शिंदेंच्या हाताला धरून महायुतीला वेळोवेळी अस्थिर करण्याचा डाव शरद पवार खेळू शकतात। आता महायुती पवारांना असं खेळण्याची किती संधी देते यावर हे सगळं गणित अवलंबून असेल। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीनंतर आठवडा लोटला तरी सरकार न बनवून पवारांना खेळण्याची संधी दिली असंही दिसतंय। शनिवारी महायुती सरकारवर टीका करताना पवार म्हणाले की इतकं स्पष्ट बहुमत असताना सरकार बनत नाही, याचा अर्थ लोकांच्या बहुमताला महत्त्व नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर पवार महायुतीच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन प्रत्येक वेळेस फोकसमध्ये राहून राजकारण करू शकतात, ज्यामुळे पवारांचा पक्ष बॅकफुटला गेला असला तरी तो संपला असं म्हणता येणार नाही। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकांनी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करणार, तसेच घरी बसणार नाही, नव्या जोमानं पुन्हा लढणार, कर्तृत्ववान नवी पिढी तयार करणार असा विश्वास व्यक्त केला होता। पवार आता स्थानिक स्वराज्य संस्थेत कसा परफॉर्मन्स देणार यावर त्यांचं गणित अवलंबून असेल, पण त्यांच्या पुढे बलाढ्य अशा भाजपचं आणि नवसंजीवनी मिळालेल्या अजित पवार गटाचं आव्हान असेल हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या पक्षाला पुन्हा राजकारणात संधी आहे का नाही? असल्यास कुठल्या गोष्टी करून शरद पवार राजकारणात वापसी करू शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।